मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। गणेशाच्या आगमनामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले। कोकणातल्या गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंभू तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यात सुद्धा श्रींच्या दर्शनासाठी आज मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात गणेश भक्तांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावून गर्दी केली होती। शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ही परंपरा सुरूच आहे। आज सकाळपासून हजारो भक्तांनी थेट गाभाऱ्यात जात गणरायाचे आशीर्वाद घेतले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकणात आज गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू असलेल्या गणपतीपुळे मंदिरात देखील पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आज भाद्रपद चतुर्थी आहे आणि फक्त याच दिवशी थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचं पदस्पर्श दर्शन घेता येतं आणि त्यामुळेच या ठिकाणी पहाटेपासूनच इथले ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले भाविक जे आहेत त्यांनी देखील गर्दी केलेली आहे। या पंचक्रोशीचं एक वैशिष्ट्य आहे। गणपतीपुळे पंचक्रोशीचं वैशिष्ट्य म्हणजे या पंचक्रोशीमध्ये इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणत नाहीत आणि त्यामुळेच खास त्यांच्यासाठी गणपतीपुळे मंदिरात आजच्या दिवशी थेट गाभाऱ्यात जाऊन पदस्पर्श दर्शन करण्याची एक संधी असते आणि त्यासाठीच पहाटेपासूनच इथले ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले भाविक जे आहेत ते गर्दी करत असतात। आपण इथली ही दृश्य पाहतो। आपण इथले काही स्थानिक रहिवासी आहेत, त्याचप्रमाणे पुजारी देखील आहेत इथले, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं सांगाल? तुमचं नाव काय? तुम्ही इथले स्थानिक आहात का? आणि आजच पहाटे दर्शनासाठी आले आहेत, काय सांगाल? मी इथले स्थानिकच आहे, अद्वैता केदार म्हणून। तर आमच्या गावामध्ये गणपती आणण्याची प्रथा नाही आहे, पार्थिव मूर्ती आणण्याची प्रथा नाही आहे। तर आजच्या दिवशी इथे सगळ्या स्थानिकांना गणपती बाप्पाचं स्पर्श दर्शन करण्यासाठी संधी मिळते। तर ते खूप महत्त्वाचं असतं त्या लोकांसाठी। खूप लोक वर्षभर उत्सुक असतात आणि तो आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो। खूप छान। निश्चितच आजचा दिवस हा स्थानिकांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच पहाटेपासूनच भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे। तुम्ही नेमकं काय सांगाल या प्रथेसंदर्भात? कारण पूर्वांपारपासून चालत आलेली आहे भाविकांचीच पहाटेची गर्दी आणि एकूणच इथलं वातावरण। साधारणपणे 16व्या शतकापासून ही परंपरा चालत आली आहे। आज विविध माध्यमातून एक गाव एक गणपती अशी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जेव्हा आग्रह धरला जातो, तर गणपतीपुळ्याची खासियत आहे की या ठिकाणची जी स्पर्शदर्शनाची आणि 5 महसूल गाव एक गणपती ही जी प्रथा आहे ही साधारणपणे सुमारे 400 ते 450 वर्ष जुनी आहे। आजच्या दिवसामध्ये प्रत्येक येणाऱ्या भाविकाला, ग्रामस्थाला, इथल्या स्थानिकांना स्पर्शदर्शनाचा लाभ मिळतो आणि या एका क्षणासाठी या पंचक्रोशीतील ग्रामस्थ खूप आतुरतेने वाट बघत असतात। या संपूर्ण व्यवस्थापनासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेमार्फत आज त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विविध प्रकारच्या दर्शन लाईन उभारण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पंख्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देखील आज सुसज्ज आहे आणि इथे येणारा प्रत्येक भाविक आज मनोभावे स्पर्शदर्शन घेऊन बाप्पाची मनोभावे पूजा करतो आहे आणि इथून पुढील वर्षापर्यंत, येणाऱ्या पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत हा बाप्पा आपल्या डोळ्यात, याची देही याच्या डोळ्यात साठवून तो त्याच्या पुढच्या प्रवासासाठी निघतो। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर आजचा हा दिवस इथल्या ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच भाविकांनी सकाळपासूनच गर्दी या ठिकाणी केलेली आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।